अनेक लोकांनी त्याच्यात खोडा घातला, पण माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांना चांगला जोडा दाखवला आणि त्यांना घरी बसवला. लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती योजना, एसटी मध्ये 50% सवलत देण्याचा निर्णय, माझ्या मुलींना उच्च शिक्षण मोफत मिळालं पाहिजे त्यासाठी योजना, शेतकरी सन्मान योजना, त्याचबरोबर पीक विमा योजना, ज्येष्ठांसाठी वयोश्री योजना, युवकांसाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना. त्याच्यामध्ये थोडी अडचण आहे, ती देखील आपण दूर केल्याशिवाय राहणार नाही आणि युवकांची देखील योजना सुरू राहील. या सर्व योजनांमध्ये माझी लाडकी योजना कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. ओवाळणी दर महिन्याला मिळते ना, आणि म्हणून कोणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. उलट 1500 रुपये पत्रकार विचारतात, 2100 कधी देणार? मी त्यांना सांगितलं योग्य वेळी देणार, देणार म्हणजे देणार. आणि फक्त या योजनेवर थांबणार नाही, माझ्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करणार. अनेक माझ्या लाडक्या बहिणी एकत्र येऊन छोटा मोठा व्यवसाय करू लागल्या. त्यांना लाडकी बहीण योजनेतून लाडकी बहीण लखपती बनवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हा शब्द मी या ठिकाणी देतो. आणि म्हणून बघा, आपले राजेंद्र जावरे या ठिकाणी आपले उमेदवार आहेत, आणि मी पण आपल्याला सांगतो, मला वाटतं या रिक्षा युनियनचं उद्घाटन आनंद दिघे साहेबांनी केलं होतं. आनंद दिघे साहेबांनी या रिक्षा युनियनचं उद्घाटन केलं, याचा मला आनंद आहे. राजाभाऊने रिक्षा चालक म्हणून काम केलं, युनियनचं अध्यक्ष बघितलं, रिक्षावाल्यांची संघटना वाढवली, पतसंस्था स्थापन केली. रिक्षा चालवणाऱ्याला कोणी कमी लेखू नका. रिक्षावाल्याला ज्याने हलक्यात घेतलं त्यांना आसमान दाखवलंय. त्यामुळे जर मी मुख्यमंत्री होऊ शकतो तर मग कोपरगावचा नगराध्यक्ष राजाभाऊ का नाही होऊ शकत? आणि म्हणून जसा रिक्षावाला वाट बघतो तसं वेळ आल्यावर वाट लावतो पण. आणि म्हणून बिंदास लढा राजाभाऊ, तुमच्या पाठीशी हा तुमचा भाऊ एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या लाडक्या बहिणींना योजना देत असताना माझ्या मनामध्ये पूर्वीचे दिवस होते. मी देखील एका शेतकऱ्याच्या कुटुंबातून जन्माला आलोय. एक सर्वसामान्य कुटुंबात माझा जन्म झाला. मी त्यावेळची परिस्थिती पाहिली आहे. माझ्या आईची, माझ्या पत्नीची काटकसर पाहिली आहे. महिना कसा भागवायचा, कशी काटकसर करायची हे मी डोळ्यांनी पाहिलंय. आणि मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा ठरवलं की माझ्या लाडक्या बहिणींसाठी, मातांसाठी काहीतरी निर्णय घ्यायचा. आणि त्यातून लाडक्या बहीण योजनेचा जन्म झाला. आता कोणीही ती योजना बंद करू शकत नाही. आणि म्हणून शेवटी एका शेतकरी कुटुंबातला मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री होतोय. अनेक लोकांना पचनी पडलं नाही, अनेक लोकांना हजम झालं नाही. रोज मी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्ष शिव्या, शाप, टीका, टिप्पणी, बसता उठता एकनाथ शिंदे, झोपताना एकनाथ शिंदे, स्वप्नात सुद्धा एकनाथ शिंदे, आरोप आरोप आरोप. पण एकनाथ शिंदेने त्या आरोपाला आरोपाने उत्तर दिलं नाही, कामातून उत्तर दिलं. टीकेला टीकेने उत्तर नाही तर कामातून उत्तर दिलं. म्हणून 2.5 वर्षामध्ये एवढं काम केलं. लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या, विकासाला चालना दिली,
महाराष्ट्र सर्व क्षेत्रामध्ये पुढे नेला आणि म्हणून मला त्याचा आनंद आहे, अभिमान आहे की आपल्याला मी सांगतो अनेक योजना मी केल्या. शासन आपल्या दारी योजना केली का? पूर्वी योजना नव्हत्या, होत्या. किंवा लाभार्थी नव्हते, होते. लाभ नव्हते, होते. पण लोक चक्रा मारून कंटाळून सोडून द्यायचे. त्यावेळेस बाळासाहेबांचे शब्द मला आठवले, कार्यकर्ता घरात नाही, लोकांच्या दारात शोभून दिसतो. शासन मंत्रालयात नाही, लोकांच्या दारात शोभून दिसतं. आणि शासन आपल्या दारी आम्ही घेऊन गेलो. ट्रॅक्टर, टेलर, पॉवर टिलर, महिलांच्या योजना, शेतकऱ्यांच्या योजना, सगळ्यांच्या योजना जागेवर वाटप होऊ लागलं. कधी कधी असं झालं नव्हतं. 4 कोटी लोकांना त्याचा फायदा झाला. मला त्याचा आनंद आहे. आणि त्यावेळेस मी सांगतोय तर मुस्लिम माझ्या भगिनी बांधव बसलेले आहे. एक मुलगी कोल्हापूरच्या व्यासपीठावर आली आणि उभी राहिली. तिच्या हातात एक छोटं बाळ होतं. बोले, मी म्हणालो काय झालं? तर ती म्हणाली इसका नाम दुआ है. मम्मी बोला काय झालं? ती हिंदीतच बोलत होती. इसका नाम दुआ है. मला क्या हुआ? बोले आपने मुख्यमंत्री सहायता निधि में से इसको 3 लाख रुपए दिए, इसके ऑपरेशन हो गई, इसकी जान बच गई, इसलिए मैंने इसका नाम दुआ रख दिया है. 2.5 वर्षात 450 कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून तुमच्या लाडक्या भावाने वाटले. सर्वसामान्य 60 ते 70 हजार रुग्णांचे प्राण वाचले. माझ्या अगोदरच्या काळातल्या सरकारच्या प्रमुखांनी 2.5 वर्षात 3 कोटी रुपये आणि तुमच्या एकनाथ शिंदेने 2.5 वर्षात 450 कोटी रुपये रुग्णांना देण्याचं काम केलं. एका मुलीने आत्महत्या केली. रात्री 12:30-1 वाजता मी वाचली बातमी, पाहिली टीव्हीवर. ही आत्महत्या कशासाठी? तर ती मुलगी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती आणि तिला 50% फी सरकार भरत होतं. 50% फी पालकांनी भरायची होती. तिला वाटलं आता माझे पालक पैसे भरू शकत नाहीत, वडील आत्महत्या करतील, म्हणून तिने स्वतःच आत्महत्या केली. एक दुर्दैवी घटना घडली. शेवटी संवेदना जागवणारं सरकार आपलं आहे. त्या दिवशी निर्णय घेतला, या राज्यामध्ये उच्च शिक्षणासाठी मुली आत्महत्या करत असतील तर राज्य आणि सत्तेचा उपयोग काय? ही सत्ता सर्वसामान्य माणसाची आहे. आणि त्या दिवशी 50%ची फी 100% सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला. हे सरकारचं काम आहे. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. हे माझ्या लाडक्या बहिणींचं सरकार, हे माझ्या लाडक्या भावांचं, या लाडक्या शेतकऱ्यांचं, लाडक्या ज्येष्ठांचं सरकार. आणि म्हणून मला अभिमान आहे, आनंद आहे की या निवडणुकीमध्ये देखील आपला कोपरगावचे आपले झावरे, राजेंद्र झावरे 2001 ला नगराध्यक्ष होते. 2006 पर्यंत होते तुम्ही मगाशी वाचन केलं. किती कामं केली तुम्ही मगाशी सांगितलं, एवढी कामं केली. कुठे दिलं ते मगाशी? ते बघ, मी बघत होतो नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीमधले ऐतिहासिक कामं. शिवाजी महाराजांचा पूर्ण पुतळा, राजाभाऊ, त्याचबरोबर हे सगळे शाळा, दुनिया, सगळं किती आहे. आता मला वाटतं त्याच्यानंतर काय कामच झालं नाही का? काहीच झालं. म्हणजे वनवास 14 वर्षाचा असतो, तो 20 वर्ष झाले इकडे वनवास आहे. आता वनवासातून तुम्हाला कोपरगावला बाहेर काढायचं आहे ना, परिवर्तन घडवायचं आहे ना. आणि मग त्याला पर्याय काय? राजाभाऊ झावरे पाहिजे ना. आणि म्हणून राजेंद्र झावरे आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. एक सर्वसामान्य कार्यकर्ता काय करू शकतो त्यांनी त्याच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीत दाखवलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी राजेंद्र झावरे आणि त्यांचं पॅनल पूर्णच्या पूर्ण निवडून आलं पाहिजे, अशा प्रकारची विनंती तुम्हाला मी करायला आलोय. बघितलं सगळीकडे मागून पुढून सगळं भरलेलं आहे. कोणी इथं
एकनाथ शिंदेची सभा होऊ नये म्हणून प्रयत्न केले, ते लपून छपून बघत असतील. जरा बघून घ्या, बघून घ्या. सर्व जातीपातीचे लोक इथं आहेत, सर्व समाजाचे लोक आहेत. आपला अजेंडा आहे विकास, आपला अजेंडा आहे डेव्हलपमेंट. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो, एवढे सगळे लोक, उद्याच आहे ना मतदान, उद्या मतदानाला एवढे सगळे लोक सकाळी बाहेर पडले, आपले नातेवाईक पै पाहुणे सगळे सोयरे सगळ्यांना सांगितलं, तर मला वाटतं सगळ्या विरोधकांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि राजेंद्र झावरे पाटील आणि त्यांची टीम या ठिकाणी बहुमताने निवडून आल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास या ठिकाणी व्यक्त मी करतो. खरं म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्ता जो आहे, कोणी मदतीसाठी हाक द्या आणि म्हणा, कोणी मदतीसाठी हाक द्या आणि म्हणा झावरे, अर्ध्या रात्री सुद्धा येतील आमचे राजेंद्र भाऊ झावरे, असा माणूस आहे. काय याची ओळख करून देण्याची काय गरज कुणाला नाही. आणि म्हणून अस्सल कार्यकर्ता आहे, माणसाला कुठल्याही पदाची हाव नाही, साधा माणूस आहे. आणि म्हणून अशाच व्यक्तीला आपण निवडून द्यायचं आहे. सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम करणारा राजा भाऊ आहे. मी माझ्यासारखाच आहे, साधा. मी देखील आपल्याला माहित आहे, मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर असाच होतो, मुख्यमंत्री झाल्यावरही तोच आहे, आजही तोच आहे. मी कालही कार्यकर्ता म्हणून काम केलंय, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. आणि म्हणून प्रॉपर्टी, संपत्ती किती कमवली, मालमत्ता किती कमवली, यापेक्षा माणसं किती कमवली आणि माणसांचं प्रेम किती कमवलं हे महत्वाचं आहे. आणि राजा भाऊ, तुम्ही ते कमवलंय याचा मला अभिमान आहे. आणि मी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतोय, या लाडक्या बहिणींची संख्या पाहून मला खात्री आहे, ही संख्या अशीच विधानसभेत देखील मी पाहिली आहे. लँडस्लाइड मॅन्डेट विधानसभेत या लाडक्या बहिणींनी दिलंय. या निवडणुकीत देखील तुम्हाला उद्याच्या धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून हे तुमचं हे रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास या ठिकाणी देतो. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, तुम्ही काय काय केलंय. आता त्याची जंत्री वाचायला नवीन 24 तास वीज वाहिनी, क्लोरीन गॅस यंत्रणा, पालिकेला थकबक्की वीज पट्टी भरून शिस्त लावली, यामध्ये मार्केट आहे. मगाशी मी सगळं सांगितलेलं आहे. त्यामुळे आता तुम्हाला काय काय पाहिजे ते सांगा. पूर्वी पाणी यायचं भरपूर, आता येत आहे. किती दिवसांनी येत आहे? 5 दिवसांनी. आता दररोज पाणी पाहिजे ना, दररोज पाणी पाहिजे ना. मग विरोधकांना पाणी पाजावं लागेल, पाजणार ना. आणि ते आपल्याला करायचं आहे. चांगले रस्ते पाहिजेत, चांगले भुयारी योजना पाहिजे, पिण्याचं शुद्ध पाणी पाहिजे, उद्यान पाहिजे, खेळाला मैदान पाहिजे. आणि काय पाहिजे बोला? झोपडपट्टी धारकांना जे 7/12 जो आहे नावावर तुमच्या करून पाहिजे, तो देखील या ठिकाणी दिला जाईल. कारण शेवटी आता नगर विकास विभाग माझ्याकडे आहे आणि नगर विकास विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला ज्या ज्या काही सोयी सुविधा द्यायच्या आहे त्या देण्याचं काम आपण करू. मी आपल्याला एवढंच सांगतो की मगाशी मला एक कागद दिला होता, त्यांनी कुठं आहे? नांदूर मधमेश्वर ते कोपरगाव पिण्याच्या पाण्यासाठी जे बंदिस्त पाईपलाईन पाहिजे ना, ते देण्याचं काम आपण करू. त्याचबरोबर स्वच्छ शुद्ध पाणी, त्याचबरोबर नगर परिषद हद्दीतील नगर विकास विभागाच्या मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी बांधकामं जी आहेत ती देखील तात्काळ त्याला नियमित करण्यात येतील, हे देखील आपल्याला सांगतो. आणि त्याचबरोबर 15 वर्षापासून 1400 टपरी धारक व्यावसायिक विस्थापित झाले, त्यांना पण न्याय द्यायचा आहे.
त्यांना देखील न्याय देण्याचं काम नगर विकास खात्याच्या माध्यमातून केलं जाईल। आणि त्याचबरोबर गाळ्यांचं जे काही गाळ्या बांधायचं काय बाकी आहे का? खड्डे मुक्त आणि धूळ मुक्त कोपरगाव झालं पाहिजे, बाकी शहरांसारखं स्वच्छ झालं पाहिजे ना, आणि ते देखील करण्याचं काम आपण करू। कोपरगाव शहराचं सांडपाणी पवित्र गोदावरीमध्ये जाऊन पाणी दूषित होत आहे, हे देखील थांबलं पाहिजे ना, ते देखील थांबू। त्याचबरोबर संरक्षण भिंत बांधायची आहे, सुशोभीकरण करायचं आहे, हे देखील आपल्याला करायचं आहे। त्याचबरोबर इकडे काय शौचालयच नाहीत लाडक्या बहिणींसाठी, हे काही प्रभागात नाही। काय 20 वर्ष काय केलंय? मग सगळे पैसे काय खाल्ले? गडप हडप। आता ज्यांनी हडप केलं त्यांना तुम्हाला निवडणुकीमध्ये गडप करायचं आहे, करणार ना। आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगतो, जे जे आपल्याला 9 वर्षामध्ये पालिकेत खूप भ्रष्टाचार झालेला आहे, आणि हे जनतेचे पैसे आहेत, हे लोकांचे पैसे आहेत, हे कुणालाही खाता येणार नाहीत, हे कुणालाही ओरबडता येणार नाहीत, त्याची देखील चौकशी होईल नगर विकास विभागाच्या माध्यमातून, हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आपण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य पुतळे उभारले। कोणी उभारले? राजा भाऊने उभारले। असा राजा भाऊ बघा, या ठिकाणी महापुरुषांचे पुतळे उभारले। गरीब विस्थापित टपरीधारक मुस्लिम बांधवांना यांनी न्याय दिला। जात पात धर्म काय पाहिला नाही, घरात बसून नाही, फील्डवर उतरून काम करणारा राजा भाऊ आहे, म्हणून एवढे लोक जमा झालेले आहे। आणि म्हणून हा लढणारा आहे, रडणारा नाही। हा बाळासाहेबांचा लढवय्या शिवसैनिक आहे, धर्मवीर आनंदीगे साहेबांचा लढवय्या कार्यकर्ता आहे, आणि म्हणून त्याच्यासाठी हा एकनाथ शिंदे इथं आलेला आहे तुम्हाला विनंती करायला की या ठिकाणी आपल्याला त्यांना मदत करायची आहे। कोपरगावच्या पाणी पुरवठ्यासाठी 131 कोटी रुपये आपण दिलेत, इथल्या ड्रेनेज लाईन साठी 280 कोटी रुपये आपण मंजूर केलेत। लोखंडे बरोबर आहे ना? आणि 3 वर्षात 46 कोटी रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता विभाग, भूमिगत गटार योजना या ठिकाणी। पण मी आपल्याला सांगतो, आज एवढं सगळं करून पूर्वी पाणी मिळायचं, पण आता पाणी मिळत नाही, आणि म्हणून आता या सर्व लोकांना नियमित पाणी मिळालं पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे राजाभाऊ। आणि म्हणून इथं राजाभाऊ सर्वसामान्य लोकांना 24 तास सेवा देणारा नगराध्यक्ष पाहिजे, तो निर्व्यसनी असला पाहिजे। एकदम जंटलमन आहे। आणि म्हणून काही लोकांना वाटलं निवडणुकीची तारीख पुढे गेली तरी सुद्धा शिवसेनेचा विजय अगोदरपेक्षा जास्तीच्या मतांनी झाल्याशिवाय राहणार नाही। कारण कोपरगावच्या विकासाचा पंचप्राण लाडक्या शिवसेनेचा धनुष्यबाण आहे, हा धनुष्यबाण आहे। आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो, विकासासाठी हवं कर्तृत्व, विकासासाठी हवं कर्तृत्व, आणि कोपरगावच्या नेतृत्वासाठी निवडून